कहे रे लाडू कसे 50 रुपये एक. ओके बाय तुझे नाव कितें? तू कितवी दात? चवथेक. तू केन्ना बाजारान गेल्ले? आता कितें हाडला तुवें बाजारान? अळसाणे कशे? 70 रुपया. आणि हती कितें हाडला गो? अप्रियल खयले भायले? भायले तुम्ही करतात घराकडे? कोण करता? कितें नाव तेंचे? ते करतात. ओके थँक्यू. अब तुझे नाव कितें? तू कितें हाडला रे बाजाराक? वाली खयले हाडला तुवें ते? वाली शेतान तुमच्या शेतान आहात काय कोणाकडले हाडले? तुम्ही लायल्यात? ओके थँक्यू. बाय तुझे नाव कितें? तू कितें कितें हाडल्या बाजारान आयज? ते कितें मोदक कोणी केले? कसो मोदक? तू केन्ना बाजारान बी गेल्ले? तो बाजार आणि हो बाजार हाका तुका फरक कळ्ळा? हेतूंतलो बाजार आणि तो बाजार? सोड. नाल कशे? 30 रुपया एक. ओके गिरायक जाले तुका? जाले? तुवें कितें हाडले? लोणचे कसले रे लोणचे? आंब्याचे? ओके थँक्यू. बाय तुझे नाव कितें? तुवें कितें हाडला? ते कोणी केले लाडू? मम्मान केले. मम्माचं नाव? तुझे नाव कितें बाय? तू कितवी शिकता? तू कितें कितें हाडला? सगळी घरगुती मुगो ही घरा केले लाडू? कोणी केले? तुवें मदत केली आईक? केली. थँक्यू. तुवें कितें हाडला? काजू घेतले. भक्तदास शॉपिंग केले तुवें? केले केले. कितें कितें घेतला? नाल घेतले, ते खावपाचे स्वीट बी कितें घेतला, बिस्किट्स केक्स सगळे. आणि म्हाका सांग तू सदांच खंय तरी बाजाराक वयता म्हापशा म्हूण किंवा पेडण्या शिवोले तो बाजार आणि हो शाळेचो बाजार? त्या बाजारान आमकां तेंच्या लोकांकडे विचारचें पडटा बाबा कशें कितें. हेंच्यांनी रेट बी लायल्या भुरगीं बरे तरेन बाजार करतात. उमेद दिसली पळोवन त्या भुरग्यांक. कित्याक हे एजीचेर तेंच्यांनी हो बाजाराचो हे प्रोग्राम केला. त्या स्कुलाचे आमी अभिनंदन करता. एक्टिविटीज दवरल्या. येस थँक्यू. टीचर हो ऑर्गनायज केला पळय बाजार. कितें तो बाजार आणि हो बाजार कितें फरक? ह्या भुरग्यांक बाजारान आणि ह्या बाजारान फरक म्हणल्यार आमच्या हांगासर गांवठी वस्तू आहा चडश्यो. म्हणजे आमच्या मोरजेच्या गांवांत जे पिकता ते आमी हांगासर प्रिफर केल्लेले आसा. म्हणजे आमची भाजी असो, तांबडी भाजी, मुळे, मागीर शेंगदाणे, मागीर बिमला जावं तोरां, नाल आमचे मोरजेचे ही स्पेशलिटी आसा. परत गांवठी तांदूळ, हळसाणे अशें आमी दवरलेले आहा. मागीर लोणची हे बी दवरलेले आहा. लाडू अशे गांवठी अशे आमी चड प्रिफरन्स दिल्लेलो आसा. ओके येस थँक्यू. आणि इवन आमचे मोरजेचे खारे बांगडे ते उपलब्ध आसा. ओके जास्त सेल जर पितो
आता इतकी व्हडली तुका नॉट किती घेतल्या? हां लाडू आणि म्हाका सांग सरपंच, पयलींचो बाजार आमी वयता पळय म्हापशा म्हूण पेडण्या, तो बाजार आनी हो शाळेचो बाजार कितें फरक आयटमान दिसला किंवा दरान? ओके, हे सगळं आयटम हो गांवठी बाजाराचे खंयचे तरी भायले हाडून विकता आसतले. येस, थँक्यू. नांव कितें तुजें? तू कितवी शिकता? कितें हाडला आयज आयटम? सामान कितें हाडला विकपाक? आवाज कर बाबा. आज त्यांचा 60वा वाढदिवस असा. हा, अभिनंदन आणि शुभेच्छा. हे बघ, ते आमच्या शाळेचे माजी PTA चे अध्यक्ष, SMC अध्यक्ष आणि नॉर्थ झोनानसून आता ह्या महिन्यात रिटायर जावपाचे. आज त्याचो 60वा हिरक महोत्सवी वाढदिवस. त्या निमित्तान हांव शाळेच्या वतीन आणि सगळ्या पालकांच्या वतीन हांव तेंचे खूप खूप अभिनंदन करता. त्यांनी शाळे खातीर आमकां तेंचे खूप हेल्प जाताली. तेंचे ऑफिसान जे काम करताले पळय ते खूप फावटी आमकां हेल्प जाताली. तेजे खातीर हांव तेंचे खूप अभिनंदन म्हणटा. पिंडेकर कितें घेतला आता बाजारांत? वाली घेतल्या आणि हो विद्याप्रसारक हायस्कुलान जो बाजार डे फर्स्ट टायम ऑर्गनायज केलो ते खरेंच हांव हेडमास्टर आणि तेंचे स्टाफाचे सुद्दां अभिनंदन करता की भुरग्यांक अशें हें शिक्षण दिवप की बाजारात बसप आणि हे करप ते प्रकार तो एक धंदोच आसा हो की खंयचोय भुरगो आपलो लजोंक जायना हे तेंच्यांनी फुडें सरून हें केलां. तेज्या वयल्यान सगळ्यांचे हांव धन्यवाद. आता म्हाका सांग, तुमी केन्ना केन्ना म्हापशा वयता बाजाराक, शिवोले वयता, पेडण्या बाजारान वयता, तो बाजार आणि हो शाळेचो बाजार, हातूंत कितें फरक दिसला तुमकां? म्हणजे जो भुरग्यांनी हें केल्लो आसा तो बाजार हो जाणटे बसता आणि हो भुरग्यांनी केला खरोखरच तेंचें अभिनंदन की बऱ्या पैकी तेंच्यांनी ही प्लेस आणि सगळे आयटम हाडलेले आसा, सगळे भाजी आणि हे आणि तो बाजार असो आसा की हे आमचे घरगुती म्हणजे हे आमचे जे भुरगे हांगा जे तेंचे पेरंट्स हें करता लावन त्याची भाजी हें करता ते खरेंच हें आसा की मेहनत घेवन ते काम करता. येस, थँक्यू. आयज बाजार डे जाला, कितें सर ही संकल्पना कितें आणि कशी? विद्याप्रसारक समाज संचलित विद्याप्रसारक प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आम्ही हा जो बाजार डेचा दिवस आम्ही आयोजित केलेला आहे. त्यामागचं कारण म्हणजे मुलांना आम्ही वर्गामध्ये त्यांना गणित शिकवतो, अधिक शिकवतो, वजाबाकी शिकवतो, गुणाकार भागाकार सर्व काही शिकवतो, पण प्रत्यक्षरित्या याचा उपयोग कसा करावा, दैनंदिन जीवनामध्ये कसा करावा त्यासाठी हा उपयुक्त असा बाजार डे आहे. त्यानिमित्ताने आम्ही शाळेमध्ये त्यांना नोट शिकवतो, म्हणजे 500ची नोट, 100ची नोट, 20ची नोट, पण ती बाजारामध्ये गेल्यानंतर ती कशी वापरायची, जसं हिशोब कसा करायचा. जर आम्ही काही विकत आम्ही घेणार असतो तर आम्ही नोट देतो, पण परत पैसे किती मिळतील हे मुलांना माहीत नसतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून आज आम्ही हा बाजार डे ठेवलेला आहे. मुलांना त्या दृष्टीने आपला हिशोब करतील, पैसे घेतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बाजार डेच्या निमित्तानं कसलाही धंदा जर करायचा असेल तर त्यांना लाज वाटू नये. तर शाळेमधून जर सुरुवात जर झाली तर ते चांगलं होईल म्हणून ह्या बाजार डेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा बाजार डे आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं इथं उपस्थितल्या सर्वांचं मी स्वागत करतो, पालकांचं स्वागत करतो आणि हा बाजार डेचा आम्ही साजरा करत आहोत. त्यासाठी सर्वांना उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद.
सर, आता तुम्ही ह्या संस्थेचे चेअरमॅन झाले आसा आणि ह्या हायस्कुलान हाली शालांत परीक्षेचोय निकाल बरो लागला, वेगवेगळे उपक्रम राबयता, पूण ह्या भुरग्यांक खेळतो जाल्यार स्वताचो असो ग्राउंड ना. ह्या ग्राउंडा खातीर सरकार दरबारी किंवा एखाद्या देवस्थाना कडेन तुमची काय चर्चा जाल्या? तशी अजून तरी आम्ही चर्चा करूंक ना, पूण प्रत्येक वेळेक जेन्ना स्पोर्ट्स डे जाता आणि कितें कितें हांगा इव्हेंट्स जातात त्या वेळार हो प्रश्न येतात. आमी आमचो प्रश्न स्थानीक आमदाराक हेच्या कडेन दवरतात. जर फाटी फुडें देवस्थानाची ही जागा आसा, देवस्थाना कडेन आमी हो प्रस्ताव मांडटले समिती तर्फे आमच्या, आणि जर तेंच्यांनी हा केले जाल्यार फुडें ग्राउंड एक वेळ मेळूंक शकता. पूण ग्राउंड ही हय प्रस्ताव पयलीं मांडलेलो, पूण तो देवस्थान समितीनी विचार करून तेचेर निर्णय घेवंक जाय. पूण तो फुडें तडीस व्हरपाक जाय न्ही. पण आमी तो आतां तडीस व्हरतले अशी म्हाजी तरी समिती त्या बाबतीन काम करतली. दुसरी गोष्ट म्हणजे आता वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेचो निकालय बरो येता, ह्या फुडें तो येतलो. आमचे सगळेच सर तसे बरे कार्यरत असतात. लोकांनी आमच्या गांवच्या स्थानीक लोकांनी बी आमकां बरो सपोर्ट करचो आणि आपल्या भुरग्यांक आतां भायर न घालता आमच्या स्कुलान घालचे, सो दॅट आनी तेची प्रगती जायत वयतली, स्कूल आनी बरे परफॉर्मन्स दितले. म्हणटकच लोकांनी हेचेर विचार करचो. सारकें आहा मरे? गुड. आम्ही पळयता तुम्ही प्रत्येक खंय शाळेचो किंवा स्कुलाचो बाजार असता त्या बाजारान वयता आणि सामानूय खरेदी करता. काय अनुभव सर, आणि हो बाजार कित्याक ऑर्गनायज करचो पडटा? पळय, ल्हान भुरगीं जेन्ना स्कुलान शिकतात त्या ल्हान भुरग्यांक ल्हानपणारूच तांकां कळोवंक जाय बाजारान गेल्या उपरांत बाजार खरेदी कशी करप, हो बाजार तेंचो जर वेवसाय आहा जाल्यार तो कसो विकप आणि मार्केट कशें आसता आणि मार्केटांत वचून कशें फील आसता तें आतां ल्हानपणार हांकां कळपाची गरज आहा. हांव मुद्दामून वयता कित्याक तांकां एक मोटिवेशन मेळपा खातीर आनी इम्पोर्टन्स मेळोंक जाय. बाबा खरेंच बाजार डे कशें आसतात आनी अशें आमी सुद्दां थंय येतात शॉपिंग करपाक आनी खरेंच बरें दिसता. आतां हांव चोपडे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल येताना तेंच्यांनी बाजार लायलेलो, थंय गेल्लो, थंयसरूय तेंचें शॉपिंग केलें, तांकां एक मोटिवेशन मेळ्ळा. हांगासर आयज विद्याप्रसारक हायस्कुलान हांगासर मोर्चे येयला आणि तेंचे मॅनेजमेंट सगळे आहात, चेअरमॅन आहात आणि तसेच हेडमास्टर आहात. बऱ्यापैकी तेंच्यांनी बाजार ह्यो घडोवन हाडला. म्हणजे खरेंच म्हणजे पेंडल घालून सगळ्या भुरग्यांक बाजार हांगासर बाजारान सेटअप करून दिला आणि म्हाका दिसता हांव येवच्या पयलींच सगळो बाजार सोंपला. म्हणजे आख्ख्या गांवाचे लोक हांगा येवन शॉपिंग केला आणि तांकां मोटिवेटूय केला. आताच मॅनेजमेंटाचे आमचे चेअरमॅन गणेश शिडगांवकर आणि शिक्षकांनी तुमच्याकडे एक प्रस्ताव दिला, ह्या हायस्कुलाक ग्राउंड ना, ह्या सरकार दरबारी कशे तुमचे प्रयत्न आसतले? ग्राउंड वचत ते गांवांत ग्राउंडाचो इश्यू आसा तो एकूच पर्टिक्युलर स्कुला खातीर प्रत्येक म्हाज्या हिसपान प्रत्येक गांवांत एक ग्राउंड आसूंक जाय भुरग्यां खातीर आणि त्या प्रमाणे हांव प्रयत्न करता. पूण कितें अडटा ते जमनी खातीर. जर जमनीची एनओसी जर गावला जाल्यार डेफिनेटली स्पोर्ट्स डिपार्टमेंट थ्रू ग्राउंड एक बरो प्रत्येक गांवांत बरो एक ग्राउंड करून डेव्हलप करून दिवं शकतात आमी. मॅनेजमेंटा कडेन आतां उलयतना तांकांय तें सांगलें देवस्थाना कडेन जर पडींग जमीन आहा जाल्यार तेची एनओसी घेया. स्पोर्ट्स डिपार्टमेंटा कडल्यान एंटायर गांवा खातीर एक ग्राउंड हांगासर तुमकां बरो सारको ग्राउंड करून दिवपाची जबाबदारी म्हाजी म्हणून. थँक्यू सर.